पुढे महत्त्वाची बातमी. अजित पवारांकडील खात्यांवरून आता राजकारण रंगू लागले. अजित पवारांकडे असलेली सर्व खाती ही सुनेत्रा पवारांकडे द्यावीत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच बोलावा असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला. तर राऊतांच्या प्रत्येक टीकेवर उत्तर देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही, पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील, ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे आहेत. सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे. त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये. दुसरा काही कामधंदा उरलेला नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडीनं उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही.